नमस्कार. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत. आजी इकडे चारुहास सरांकडे आलेले असतात. त्या चारुहास सरांना म्हणतात की खरं तुम्ही कुठे गेला होता हो? कळलं नाही मला. त्यावेळेस चारुहास सर म्हणतात नाही इथेच कुठेतरी असेल. तेव्हा आजी म्हणतात नाही मी येऊन गेले होते, तुम्ही नव्हता तिथं. तेव्हा चारुहास सर म्हणतात हां जरा बाहेर गेलो होतो. आजी म्हणतात एकटेच? तेव्हा चारुहास सर पुन्हा म्हणू लागतात की एकटेच नाही हो, गेलो होतो अक्षराकडे गेलो होतो, तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. आणि चारुहास सर आनंदाने आजीला सांगतात. तेव्हा आजी म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा अक्षरा आणि अधिपतीचं एकत्र येणं माझ्यासाठी खूप चांगलं आहे. ते एकदा का एकत्र आले की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांच्या दोघांचं सुरळीत झालं पाहिजे असं आजी चारुहास सरांना म्हणतात. कसं आहे हो का, देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. चारुहास सर पण खुश होतात आणि मग आजी म्हणतात की तुम्ही जाऊन आलात ते बरं झालं. मी काही कोणाला ही गोष्ट सांगणार नाही आहे, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल म्हणजे झालं असं आजी बोलल्यानंतर चारुहास सरांनाही खूप छान वाटतं आणि ते म्हणतात की हो आता अक्षराचे आई बाबा येतील इकडे आणि बोलून जातील. भुवनेश्वरीशी ते एकदा का बोलले की मग सगळं व्यवस्थित होईल असं चारुहास सरांचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी इकडे चारुहास सरांशी बोलतात, पण इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इरा आणि निखिल दोघंजण बोलत असतात. निखिल म्हणतो की तू काय करणार आहेस, तुझ्याकडनं होणार आहे का नाही हे सगळं काय करणं. नाही मला एकदाच कळू दे तरी नक्की काय प्रॉब्लेम आहे. आणि तुला जर जमणार नसेल तर आता मलाच करावं लागेल. 20,000 पगारवाढ देणार आहेत मला, आणि जर तुला ते नसेल जमणार तर बघावं लागेल. इरा म्हणते अरे काय करू मी, सगळं तर करते पण होतच नाही आहे, तर आता करणार काय मी, सांग बरं मला कळतच नाही आहे नक्की काय केलं पाहिजे. कारण आता सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत, पण तरी पण ताई ऐकायलाच तयार नसेल किंवा ताईकडून जर सगळं व्यवस्थितच होणार असेल तर करणार काय आहे मी. तर लगेचच निखिल म्हणतो की तुझ्या ताईला स्वाभिमान खूप आहे ना, आता तिचा स्वाभिमानच ठेचला पाहिजे. बघतो मी आता मला काय करता येते ते मीच बघतो. तिचा जो स्वाभिमान आणि अहंकार आहे ना त्याचाच वापर आपण करून घ्यायचा आहे असं तो इराला बोलत असतो. म्हणजे अक्षराचा स्वाभिमान दुखावण्याचा निर्णय आता इकडे निखिलने घेतलेला असतो. आई अक्षराला म्हणत असते अगं ती क्लिप दे जरा. आणि मग अक्षर आईला लगेच विचारते का गं कुठे बाहेर निघालात का तुम्ही. तेव्हा आई म्हणते हां तेच. त्यावेळेस अक्षरा म्हणते नाही असंच विचारलं. आई म्हणते की अगं नाही जरा असंच म्हणलं. मग बाबा तिकडून येतात, बाबा इस्त्रीचे कपडे घेऊन आलेले असतात. ते पाहून अक्षरा पुन्हा म्हणते की बाबांनी इस्त्रीचे कपडे आणलेले आहेत, तू पण तयार झाली आहे नक्की कुठं. तर बाबा येतात आणि म्हणतात आता तुझ्यापासून काय लपवायचं अक्षू, जरा म्हणलं बाहेर जाऊन यावं. नाही इथंच आपलं मंदिरात. आणि दोघं सांगत असतात. अक्षरा म्हणते हो का, या जाऊन या. त्यावेळेस बाबा म्हणतात की हो गं जरा म्हणलं देवीला साकडं घालून यावं, आमच्या दोन्ही पोरींचा संसार सुखाचा झाला पाहिजे, दोन्ही पोरी आनंदात राहिल्या पाहिजे, त्यासाठीच तर चाललंय ना हे सगळं. तेव्हा अक्षरा म्हणते माझं काय नाही गं, इरासाठी तुम्ही करून या, इरा आपली सुखात राहिली पाहिजे एवढीच इच्छा आहे माझी. आणि मग अक्षराला म्हणते की बाबा आवरा लवकर नाहीतर आई रागावेला. तर बाबा म्हणतात हो का, रागवणार आहेस का तू माझ्यावरती. तर आई म्हणते की हो बघायचं आहे का तुम्हाला. आणि मग आई लगेचच बाबांवरती रागवायला लागते. अक्षरा म्हणते बघितलं ना. आणि तिघंही हसू लागतात. अक्षरा म्हणते चला मी निघते आता. त्यानंतर बाबा आईला म्हणतात बघितलं का मास्तरीनबाईंचा असा धाक आहे आपल्याला, नाहीतर अवघड होईल सगळं. त्यावेळेस आई म्हणते की हो अशी गुणी प्रेमळ धाकवाली मास्तरीन जर असेल तर मुलांना काही टेन्शनच नाही आहे ना, अशी मास्तरीन असलीच पाहिजे असं आई बोलत असते. इकडे आता अक्षरा वर्गात येते, शिकवायला सुरुवात करते. उठल्यानंतर सगळी मुलं तर सुप्रभात मास्तरीनबाई असं म्हणतात. त्यावेळेस अक्षरा म्हणते हे काय आता, अधिपती उठून मधून सांगतो की मराठीचा तास आहे ना, मग ते मास्तरीनबाई जरा बरं वाटतं म्हणून अक्षरा शिकवायला सुरुवात करत असते. आपला कालचा पाठ झालेला आहे, आता पुढचं. तर अधिपती म्हणतो मला शंका आहे, मला एक प्रश्न आहे तो विचारायचा आहे. त्यावर अक्षरा म्हणते की आता प्रश्न नंतर. कसं आहे अधिपती, तुमचे जर सगळे प्रश्न सोडत बसले तर बाकीच्या मुलांचा वेळ वाया जातो ना, जेव्हा प्रश्नोत्तराचा तास आहे तेव्हा विचारा. अधिपती म्हणतो की मी विसरतो, माझ्या लक्षात नाही राहिलं तर परत विचारायला. अक्षरा म्हणते लिहून ठेवा, आणि ती दरडावून सांगते. अधिपती शांतच असतो. तो म्हणतो मनातल्या शंकांचं निरसन नाही झालं तर अवघड होतं ना, त्यामुळे ते केलेलं बरं असतं वेळच्या वेळी. अक्षरा म्हणते मी आता सांगितलंय ना नंतर. आणि ती शिकवायला सुरुवात करते, फळ्याकड तोंड करते आणि गालातल्या गालात हसू लागते. अधिपती मात्र गाल फुगून बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे भुवनेश्वरी खाली येते. दुर्गे भारी कुठं आहेस तू असं म्हणत असते. दुर्गी येते तेव्हा दारात
इकडे जयदेवराव म्हणजे अक्षराचे आई बाबा दोघंही आलेले असतात. मग ते भुवनेश्वरीला म्हणतात येऊ का? ती म्हणते की या ना, काहीच हरकत नाही. आणि मग भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही बसा, चहा पाणी नाश्ता दुर्गेश पाहुण्यांचं झालं पाहिजे, आपल्या सुनबाईंचे आईवडील आले, त्यांना काही कमी पडता कामा नये, अशा सूचना देऊन ती निघत असते. तेव्हा अक्षराचे आईबाबा म्हणतात अहो आम्हाला तुमच्याशीच बोलायचं आहे. भुवनेश्वरी म्हणते बसा, मग एक फोन करतो आम्ही आणि मीटिंगला आम्हाला लेट होणार आहे ते सांगतो. अक्षरा इकडे भुवनेश्वरी फोन करते आणि सांगते की मला 10 मिनटं लेट होणार आहे. आता भुवनेश्वरी 10 मिनटं लेट जाणार असते आणि मग अक्षराच्या आईबाबांना ती म्हणते बोला. तोपर्यंत तिला फोनवरती मेसेज आलेला असतो. इकडे अक्षराचे आईबाबा भीत बोलायचा प्रयत्न करत असतात. ते म्हणत असतात की आता त्या दिवशी भुवनेश्वरी म्हणते तुम्ही येणार होता, आला नाही, हळदी कुंकाला पण नाही, तेव्हा तुम्ही लग्नाला गेला होता ना कुठेतरी. तर इकडे अक्षराची आई म्हणते हो मी त्यानंतर आले आणि अक्षरा तिकडे आले, ते सगळं झालं ना. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते हो बरोबर आहे. मग कशी आहे आमची सुनबाई? तेव्हा आई म्हणते बरीच, पण कसं आहे हो का, मुलगी घर सोडून तिकडून आली, मग माहेर आलेली मुलगी बरीच असते का सांगा बरं, काहीतरी असणारच आहे ना. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते नाही नक्की म्हणायचं आहे काय तुम्हाला? अक्षराची आई म्हणते की ठीक आहे ते. मग अक्षराच्या बद्दल विचारणं झालं की भुवनेश्वरीचं काही लक्ष नसतं आणि मग तुम्ही बोलवा तिला. तर इकडे ती म्हणत असते की हाकलूनच द्यायला पाहिजे. तर परत म्हणते की नाही हो, ते आमच्या दूधसंघातले, किती वेळा त्यांना त्यांची सगळ्यांची नावं सांगायची, आता आम्ही सगळं लिहून द्यायचं का? त्याचं तिकडचं बोलणं चालू आहे. दुर्गी तिथं आलेली असते. अक्षराचे आईबाबा बोलत असतात. तेवढ्यात आता चारुहास सरी तिथे येतात. चारुहास सर येतात आणि म्हणतात की मला म्हणायचं आहे काय, तुम्ही कधी आलात? तेव्हा ते म्हणतात की हो तुमचा आवाज ऐकला आणि मग मी खाली आलेलो आहे. मग अक्षराचे बाबा बोलू लागतात. अक्षराच्या बाबांना तर अक्षराचे बाबा म्हणतात की नाही तेच आमची अक्षरा तिकडे आली ना त्यासाठी. मग अक्षराच्या बाबांना लगेचच चारुहास सर म्हणतात भुवनेश्वरी आहे की, तिच्याशीच बोलून घ्या तुम्ही, तिचा संबंध आहे ना. भुवनेश्वरी म्हणते की नाही हो, ते नवरा बायकोतलं भांडण आहे, माझा काय संबंध नाही आहे तिथं. अक्षराचे बाबा म्हणतात की अगं आहे, तुझा संबंध आहे, नाही म्हणलं तरी थोडाफार तरी आहे ना, त्यामुळे तुलाच बोलावं लागेल, मी कसं बोलणार नाही ते, त्यामुळे तू बोलून घे काय बोलायचं आहे ते, माझा काय एवढा संबंध नाही आहे, आणि सुनबाई कधी येते ते सांगा, असं ते बोलत असतात. इकडे भुवनेश्वरीला चांगलीच त्यांनी वाट लावलेली असते. भुवनेश्वरीला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं आणि इकडे चारुहास सर म्हणत असतात की तुम्ही बोलून घ्या. अक्षराच्या बाबतीत आता भुवनेश्वरीला काय बोलायचा हा प्रश्न पडलेला असतो. अक्षराला आणायचं तरी कसं आणि तिच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा. ती म्हणते त्यांच्या नवरा बायकोंचं भांडण आहे, त्यांची ती दोघं बघतील. तर अक्षराचे आईबाबा म्हणतात की आपणच थोडंसं नमतं घेऊन विचार करूया आणि आपणच त्यांच्या दोघांसाठी काहीतरी निर्णय घेऊया आणि बोलूया. भुवनेश्वरी म्हणते हो बघूया चालेल. आता भुवनेश्वरीला अक्षराला घरी आणण्याशिवाय काहीच पर्याय राहणार नाही आणि बरोबर इथे चारुहास सरांनी भुवनेश्वरीला कोंडीत पकडलेलं आहे आणि नेमके अक्षराचे आईबाबा येऊन पण बोलत आहेत. त्यामुळं भुवनेश्वरीची चांगलीच वाट लागणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.